गुड मॉर्निंग. आपण ट्रिग्नोमेट्रिक टॉपिक स्टार्ट केलेला आहे, ट्रिग्नोमेट्रिक फर्स्ट. ओके, त्या ट्रिग्नोमेट्रिक फर्स्टमध्ये आपण कोणकोणत्या कन्सेप्ट पाहिलेले आहेत त्या पुन्हा एकदा रिव्हिजन करतो त्याची, की तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक्समध्ये रेशोज पाहिलेत आपण, साइन, कॉस, टॅन हे कुठल्या फॉर्ममध्ये असतात, सर्क्युलरमध्ये कसे असतात, ठीक आहे. त्याच्यानंतर काय पाहिलेलं आहे की त्याच्यामध्ये क्वाड्रंट वाईज त्याचे साईन्स काय असतात, साइन, कॉस, टॅन, सेक, कोसेक, कॉट याचे साईन्स पाहिलेत, बरोबर. त्याच्यानंतर पाहिलेलं आहे आपण की अँगल, स्टँडर्ड अँगल, स्पेसिफिक अँगल्सला तुम्ही त्याचे व्हॅल्यूज काढलेले आहेत, म्हणजे 0 अँगल, 360 अँगल, देन 90 अँगल, ओके, देन 180, 270, देन बिटवीन दॅट इज ए 225 अँगल काढलेला होता आपण. नंतर ह्या साईडला तुम्ही -60चा अँगल पाहिलेला होता, म्हणजे निगेटिव्हचे पण अँगल्स पाहिलेले होते. तर त्याचे व्हॅल्यूज आपण काढलेत, बरोबर, बाय युझिंग 30, 60, 90 डिग्रीचा जो थेरम आहे, प्रमेय जी आहे 10th मध्ये, त्याच्यावर तुम्ही त्याचे व्हॅल्यूज काढलेत. देन 45, 45, 90 डिग्री, ओके. तर तो एक थेरम यूज करून आपण त्याचे व्हॅल्यूज काढलेले आहेत. त्या पद्धतीनं आपण पहिल्या लेक्चर, सेकंड लेक्चरमध्ये घेतलेलं आहे, बरोबर. त्याच्यानंतरच्या लेक्चर्समध्ये आपल्याला आता पाहिजे ते एक्झाम्पल्स पाहिजेत, त्याच्यावरती जे आहे ते एक्झाम्पल्स पाहिजेत. तर त्याच्यासाठी तुम्हाला जे लागतात त्या गोष्टी कोणत्या आहेत, त्या ठिकाणी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन साइन आणि कॉस थिटा घेतलेला आहे, आणि हिअर अँगल्स, ओके. दिस स्टँडर्ड व्हॅल्यूज आपण यूज करायचे एक्झाम्पल्समध्ये. फर्स्ट इज 360 डिग्री, दॅट इज ए 0 डिग्री. दीज आर द को टर्मिनल अँगल्स, ओके. सो व्हॅल्यूज आर सेम. सो 360 असो किंवा 0 असो, साइन 360 और 0, that is 0, okay. Then cos 360 or cos 0 is value is 1. Similarly, sin 30 is 1/2, cos 30 is √3/2, sin 45 1/2, cos 45 1/2. Then sin 60 is √3/2, cos 60 is 1/2. Then sin 90 is 1, cos 90 is 0, sin 180 0, cos 180 -1, sin 270 -1, and cos 270 0. And these are the in the form of radian. म्हणजे π/6 असेल, this is radian म्हणजेच 30 डिग्री. π/4 radian means 45 डिग्री. π/3 radian means 60 डिग्री. π/2 radian means 90 डिग्री. pi radian means 180. लास्ट वन 3π/2 radian means 270. आता एक लक्षात घ्या, याच्यामध्ये लक्षात घ्या काय करायचं आहे. आता ह्या 90 पर्यंतचे व्हॅल्यूज चेक करा, ओके. 90 पर्यंतचे ज्या व्हॅल्यूज आहेत 0, 1/2, 1/√2, √3/2 आणि 1, ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत ह्याच रिव्हर्समध्ये येत आहेत. म्हणजे ही 1 आहे ती इथे आहे, √3/2, 1/√2, 1/2 आणि 0. म्हणजे साईनचे व्हॅल्यूज तुम्हाला माहीत असतील, कुठून 0 पासून 90 पर्यंत. हा जो सिक्वेन्स आहे 0 to 1 हाच रिव्हर्समध्ये इथून आहे. म्हणजे हा जो आहे हा इथून घेतला इथंपर्यंत, तर ह्या रिव्हर्समध्ये उलटा तो इकडे आहे कॉससाठी, ओके. ही एक मेथड आहे लक्षात ठेवायची. किंवा लक्षात घ्या तुम्हाला 30, 60, 90 झालेलं आहे, बरोबर. प्रमेय झाले 30, 60, 90 किंवा 45, 45, 90 झालेलं आहे. त्याच्यामध्ये लक्षात घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला 30 डिग्री आला, 30 डिग्री, तर लक्षात ठेवा 30ला साइन तुमचा 1/2 असणार आहे आणि कॉस काय असणार आहे √3/2. 30, 60, 90, 30 आला की 30, 60, 90चं प्रमेय. 30, 60, 90ला काय असतं की 30 अंशासमोरची बाजू कर्णाच्या 1/2 आणि 60 अंशासमोरची कर्णाच्या 3/2. तर ह्या ठिकाणी पहिली 30च्या समोर म्हणजे साइन 1/2, 60ला कर्णाच्या 3/2, ओके. त्याच्याच अपोजिटला इकडे असणार आहे कॉससाठी 1/2 आणि हे √3/2, बरोबर. म्हणजे हे दोन झाले. आणि 45ला सेमच असते व्हॅल्यू, दोन्हीलाही सेम. म्हणजे 45, 90ला दोन्हीला काय असतं, सेम असतं. आणि त्याच्यानंतर काय होणार आहे, 90ला 1 0 आणि 0ला 0 1, ओके. आणि दिस इज ए 0 -1. ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत ह्या यूज करायच्या आहेत. प्लस इकडे ह्या ठिकाणी आयडेंटिटीज तुम्हाला 10thला झालेत, 2 आयडेंटिटी झालेत. कोणत्या, sin² θ प्लस cos² θ = 1 स्टँडर्ड आहे, अँड tan² θ = sec² θ -1, दिस इज स्टँडर्ड. ह्या दोन क्वांटिटीज आपल्याला या ठिकाणी वापरायच्या आहेत. त्याच्यानंतर हे आपण घेतलेलं होतं की x म्हणजेच काय असतोय r cos θ, ओके. cos θ ची व्हॅल्यू काय असणार आहे, r इकडे डिवाइड होईल म्हणजे x/r, ओके. देन y = r sin θ असतं, तर sin θ = y/r, ओके. म्हणजे ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत ह्या आपल्याला यूज करायच्या आहेत. इथे ज्या व्हॅल्यूज आहेत ह्या व्हॅल्यूज
ओके. cos theta इक्वल टू x अपॉन r, sin theta इक्वल टू y अपॉन r. आणि नेक्स्ट आहे ते क्वाड्रंट वाईज. क्वाड्रंट वाईज त्याचे साइन काय असतात हे इम्पॉर्टंट आहे. क्वाड्रंट वाईज मीन्स फर्स्ट क्वाड्रंट साइन कॉस बोथ आर पॉझिटिव्ह. ओके. इन सेकंड क्वाड्रंट साइन पॉझिटिव्ह कॉस निगेटिव्ह. थर्ड क्वाड्रंट बोथ आर निगेटिव्ह. आणि इन फोर्थ क्वाड्रंट साइन निगेटिव्ह अँड कॉस पॉझिटिव्ह. इट डिपेंड्स ऑन एक्स अँड वाय. एक्स म्हणजे कॉस असतो लक्षात ठेवा, वाय म्हणजे साइन असतो. एक्स ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह त्या ठिकाणी कॉस पॉझिटिव्ह. ओके. तर हे झाले क्वाड्रंट वाईज. याच्यावरून तुम्हाला बाकीचे रेशो लिहू शकतात. फर्स्टमध्ये टॅन पॉझिटिव्ह येईल, दोन्हीमध्ये एक जरी निगेटिव्ह असेल तर टॅन काय असणार आहे निगेटिव्ह असणार आहे. सो सेकंडमध्ये टॅन निगेटिव्ह. थर्डमध्ये काय झालं बोथ आर निगेटिव्ह सो टॅन पॉझिटिव्ह. दोन्ही निगेटिव्ह आहे म्हणजे टॅन काय असणार आहे पॉझिटिव्ह. फोर्थमध्ये टॅन निगेटिव्ह. सिमिलरली रिमेनिंग अँगल्स मीन्स कॉस कोसेक सेक अँड कॉट डिपेंड्स ऑन दॅट. ओके. तर हे यूज करायचं आपल्याला आणि हे यूज करायचं आपल्याला. हे दोन्हीही नोट डाऊन करून घ्या व्यवस्थित. याच्यात काय डाऊट असेल तर तुम्ही बुक रेफर करा, बुकमध्ये हे तुम्हाला दिलेलं आहे. ओके. तर फर्स्ट जे एक्झाम्पल आहे ते आपण पाहायचं आहे. हा चार्ट पूर्ण आहे बुकमध्ये. त्याच्या पुढे एक सांगितलेलं आहे तुम्हाला चार्ट काढायचं आहे 120 डिग्री देन 225 डिग्री -60 डिग्री. आपण घेतलेले अँगल्स आहेत त्याच्या फक्त व्हॅल्यूज लिहायचे आहेत. तर तो चार्ट कंप्लीट करा. ठीक आहे. फर्स्ट एक्झाम्पल असं आहे की फॉर थीटा इक्वल टू 30 डिग्री, फॉर theta equal to 30 degree, verify that sin 2 theta equal to 2 sin theta cos theta. हा फॉर्म्युला सुद्धा क्रिएट होतो नंतर. ठीक आहे. तर या ठिकाणी काय करायचं की थीटा अँगल दिलेला आहे तुम्हाला 30 डिग्री. तर हे प्रूव्ह करायचं आहे तुम्हाला. म्हणजे LHS आणि RHS सेम येतात, लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड दोन्ही सेम येतात हे दाखवायचं आहे. बरोबर. म्हणजे या ठिकाणी अँगल थीटा आहे इक्वल टू 30 डिग्री. ओके. सो हिअर गिवन थीटा इक्वल टू 30 डिग्री. सो साइन थीटा दॅट इज साइन 30 डिग्री इक्वल टू किती असतं रे साइन 30. आता माझी व्हॅल्यू सांगितलं आपण किती असतं ते 1/2. ओके. देन कॉस थीटा. Cos theta means cos 30 degree. Value of this term is √3/2. ओके. या दोन टर्म्स झाल्या. त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे की साइन 2 थीटा काढायचा आहे. म्हणजे हा जो थीटा आहे तो रिप्लेस कशानं होईल 2 थीटानं. नाउ LHS इक्वल टू साइन 2 थीटा दॅट इज साइन 2 × 30. ओके. म्हणजेच किती होईल ते साइन 60 डिग्री. सो साइन 60 डिग्री इज साइन 60 ची व्हॅल्यू काय असते व्हॅल्यू सगळ्या करून ठेवा किती √3/2. दिस इज ए LHS इक्वेशन नंबर फर्स्ट. ओके. नाउ RHS मीन्स राईट हँड साइड, LHS मीन्स लेफ्ट हँड साइड. ओके. RHS ही इथे आहे 2 साइन थीटा cos theta. Okay. So 2 into sin 30, theta is a 30 degree. So sin 30 into cos 30. So 2 into value of sin 30 is 1/2 into cos 30 is √3/2. So here 1 2 get cancelled. So remaining term is √3/2. And this is the equation number second. So from first and second, from first and second, LHS equal to RHS. That is sin 2 theta equal to 2 sin theta cos theta. Okay, this is a proof. सिंपल आहे. म्हणजेच RHS किती आला √3/2, LHS किती आला √3/2. दोन्ही टर्म्स काय आल्या सेम आल्या.
याचाच अर्थ काय आहे की साइन 2 थीटा इक्वल टू 2 साइन थीटा कॉस थीटा हे प्रूव्ह झालं फॉर थीटा इक्वल टू 30 डिग्री. ओके, सिंपल कन्सेप्ट आहे. फक्त ह्या ठिकाणी तुम्हाला अँगल माहीत असणं गरजेचं आहे. समजलं हे? म्हणजे त्या ठिकाणी 30 डिग्री घेतलं, साइन 30 कॉस 30 काढला, कारण ह्या ठिकाणी आपल्याला पाहिजे असतोय तो. देन LHS घेतली 2 थीटा, म्हणजे 2 थीटा इज ए 30 डिग्री, सो साइन 60 व्हॅल्यू इज √3/2. and then RHS is 2 sin theta cos theta, so 2 sin 30 cos 30, value of sin 30 1/2, cos 30 is √3/2. 2 get cancel, remaining term is √3/2. This is equation number second. So from first and second, LHS equal to RHS, that is sin 2 theta equal to 2 sin theta cos theta. Simple concept है, ठीक है. The next example, नेक्स्ट असं आहे की इव्हॅल्युएट करायचं आहे. इव्हॅल्युएट फर्स्ट टर्म आहे, म्हणजे व्हॅल्यू काढायचे, दिलेल्या टर्मच्या काय काढायचे आहेत, व्हॅल्यूज काढायचे आहेत. जनरलाइज क्वेश्चन आहे, इव्हॅल्युएट सांगितलेलं आहे या ठिकाणी. इव्हॅल्युएट नाउ फर्स्ट इज cos 30 डिग्री into cos 60 degree plus sin 30 into sin 60. म्हणजे हे जे अँगल्स ह्याचे हे काय करायचं आहे, इथे मल्टिप्लिकेशन आहे प्लस आणि इथे मल्टिप्लिकेशन आहे, तर याचे व्हॅल्यूज काय डायरेक्टली इव्हॅल्युएट म्हणजे याचा आन्सर काढायचं आहे. ठीक आहे, डायरेक्टली आन्सर घेऊ आपण. ही टर्म इक्वल टू cos 30 इज √3/2 into cos 60 is 1/2, बरोबर, प्लस सिमिलरली हियर sin 30 1/2 आणि sin 60 √3/2. सेम टर्म्स आहेत, बोथ साइड सेम टर्म्स आहेत. हे म्हणजेच किती √3/4 प्लस √3/4. मल्टिप्लिकेशन आहे, न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन होईल, डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन होईल. सो √3/4 सेम हियर √3/4. ॲडिशन इज √3 आहे, डिनॉमिनेटर सेम आहे. डिनॉमिनेटर सेम असेल तर काय होईल, डिवाइडला 4. न्यूमरेटरची ॲडिशन √3 इज 2√3. ओके, सो डिवाइड 2. सो आन्सर इज √3/2. दिस इज युअर फायनल आन्सर. ओके, ह्या टर्मचं टोटल आन्सर तुम्हाला काय आलं, ह्या टर्मचं √3/2 आलं. ओके, साधी कन्सेप्ट आहे, फक्त तुम्हाला हे अँगल माहीत पाहिजेत. मल्टिप्लिकेशन पहा, ॲडिशन पहा, √3 ची ॲडिशन 2√3. ओके, √3 आहे म्हणून, ठीक आहे. रूटमध्ये टर्म असेल तर ते 2 टाइम काउंट होतं ते, आणि डिनॉमिनेटर सेम आहे तर सेम डिनॉमिनेटरला न्यूमरेटरची ॲडिशन होईल, सेम डिनॉमिनेटरला न्यूमरेटरची ॲडिशन होईल. ठीक आहे, त्यानंतरचं एक्झाम्पल आहे इव्हॅल्युएट मध्येच आहे. सेकंड इज या ठिकाणी घेतो 4 cos cube 45 डिग्री, cos cube 45 डिग्री. ओके, माइनस 3 cos 45 डिग्री, and last one plus sin 45 डिग्री. सिम्पली कन्सेप्ट आहेत, लक्षात घ्या. अँगलच्या व्हॅल्यूज फक्त पुट करायचे आहेत, बाकी काही नाही आहे, आणि कॅल्क्युलेशन करायचं आहे. तर याचा आन्सर कसं येईल, 4 येईल. cos 45 ची व्हॅल्यू किती असते, 1/√2. इट्स क्यूब. ओके, क्यूब आहे म्हणजे 1/√2 चा क्यूब होईल. देन मायनस 3 हियर अगेन 1/√2 cos 45. व्हॅल्यू ऑफ sin 45 इज सेम 1/√2. ओके, 1/√2 1/√2 1/√2, कारण हे 45 आहे, सगळे 45 आहे. हे कॅल्क्युलेशन करायचं आहे फक्त आपल्याला. तर कसं लेट सांगा, कसं येणार आहे, हे 4. ओके, 1/√2 चा क्यूब करायचं आहे, तर 1 क्यूब इज 1 आणि √2 क्यूब इज कोण सांगेल, 1/√2 चा क्यूब करायचं आहे.
स्प्लिट करायला लागेल टर्म्स, बरोबर. हे येत नसेल तर या ठिकाणी काय लक्षात घ्या की याचं स्क्वेअर पहिला काय होईल 1/√2 स्क्वेअर करा आणि देन 1/√2 करा म्हणजेच क्यूब असतोय. मायनस हे किती आहे 3/√2 प्लस हे किती आहे 1/√2. तर या ठिकाणी 1/√2चं स्क्वेअर तर होईल ना, स्क्वेअर केला तर रूटला स्क्वेअर कॅन्सल होतो. म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे 4 याचा स्क्वेअर केला तर 1/2 आणि याचा काय येणार आहे 1/√2 मायनस 3/√2 प्लस 1/√2. ओके, ह्या 2नं ह्या 4ला डिवाइड होईल, बरोबर. म्हणजेच किती येणार ते 2 येणार. तर या ठिकाणी काय होते टर्म्स बघा 2/√2 न्यूमॅटरला 2 राहिला, डिवाइडला √2 राहिला, मायनस 3/√2 आणि प्लस 1/√2. डिनॉमिनेटर सेम आला सगळ्यांचा. याचाच अर्थ काय की डिनॉमिनेटर √2 होईल. न्यूमॅटरला काय आहे 2 मायनस 3 प्लस 1, 2 मायनस 3 प्लस 1. आन्सर किती येईल याचं रे 2 मायनस 3 प्लस 1. 0 होईल ना, 0/√2. दॅट इज आन्सर इज 0. 0/√2 म्हणजेच हे किती होणार आहे 0. व्हॅल्यू ऑफ 4 cos क्यूब 45 डिग्री मायनस 3 cos 45 डिग्री प्लस साइन 45 डिग्री. आन्सर इज 0. ओके, समजलं. हे व्यवस्थित कॅल्क्युलेशन करा. हे 1/√2 स्क्वेअर क्यूब एकदम येत नसेल तर स्प्लिट करा. स्क्वेअर आणि एक सेपरेट घ्या टर्म. स्क्वेअर तर निघू शकतो, √2चा स्क्वेअर 2 असतोय, 1चा स्क्वेअर 1 असतोय. नंतर 2नं 4ला डिवाइड केलं 2 आलं आणि ते डिवाइडला पुढची टर्म आहे ती. ओके, मायनस 3/√2 आणि प्लस 1/√2. आणि नंतर कॅल्क्युलेशन केल्यानंतर आन्सर किती येते या ठिकाणी 0 येत आहे. हे झालं सेकंड. नाव थर्ड. थर्ड एक्झाम्पल आहे या ठिकाणी पहा. थर्ड साइन स्क्वेअर 0 साइन स्क्वेअर 0 प्लस साइन स्क्वेअर π/6 साइन स्क्वेअर π/6 प्लस साइन स्क्वेअर π/3 प्लस साइन स्क्वेअर π/2. म्हणजे तुम्हाला रॅडियनच्या फॉर्ममध्ये डिग्री दिलेत, सॉरी रॅडियनच्या फॉर्ममध्ये अँगल दिलेत, तर त्या ठिकाणी काय करावं लागेल तुम्हाला हे डिग्रीमध्ये घ्यावं लागेल. ओके, किंवा डायरेक्टली तुम्ही π/6 म्हणजेच किती असतं 30 डिग्री, π/3 किती असतं 60 डिग्री आणि π/2 किती असतं 90 डिग्री. अशा फॉर्ममध्ये लिहिलं तरी चालेल. किंवा तुम्हाला हे ह्याच्यामध्ये अँगल कळत नसेल तर पहिल्यांदा हे कन्वर्ट करून घ्या अँगलमध्ये, म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. की साइन स्क्वेअर 0 आला प्लस दिस इज ए साइन स्क्वेअर π/6 आहे, बरोबर. पाय मीन्स 180, 180ला 6 भागिले गेलं किती येणार आहे ते 30 प्लस साइन स्क्वेअर 180/3 म्हणजेच किती येईल हे 60 डिग्री आणि इथे किती येणार आहे साइन स्क्वेअर 90 डिग्री. ठीक आहे, म्हणजे हे रॅडियन जे आहे ते आपण डिग्रीमध्ये लिहिलं म्हणजे तुम्हाला व्हॅल्यूज लिहायला कन्फ्युजन होणार नाही. ठीक आहे, तर आता साइन स्क्वेअर 0. ओके, याचा आन्सर किती येईल पुढे ह्या टर्म्सच्या व्हॅल्यूज पुट केल्या आपण. साइन स्क्वेअर 0, सो साइन 0 डिग्री किती असतं 0, सो हिअर 0 स्क्वेअर इज 0 प्लस साइन 30 इज 1/2 8 स्क्वेअर. ओके, प्लस साइन स्क्वेअर 60 आहे, तर साइन 60 किती असतं √3/2 8 स्क्वेअर. लास्ट वन इज साइन 90 इज 1, सो 1 स्क्वेअर. ओके, सिम्प्लिफाय करा. हे 0 कॅन्सलच होईल कारण 0ला व्हॅल्यू येणार नाही. 1/2 चा स्क्वेअर केला तर 1/2 स्क्वेअर इज 1/4 प्लस √3 स्क्वेअर इज 3/2 स्क्वेअर इज 4. कोणत्याही रूटचा स्क्वेअर केला की रूट कॅन्सल होतो, बरोबर. म्हणजे √3 स्क्वेअर इज 3, 2 स्क्वेअर इज 4 प्लस 1 स्क्वेअर इज 1. ओके, पहिल्या दोन टर्म्समध्ये बघा डिनॉमिनेटर सेम आहे, बरोबर. छेद सेम आहे, अंशांची बेरीज होते. तसं ह्या ठिकाणी डिनॉमिनेटर सेम दॅट इज 4. ॲडिशन ऑफ न्यूमरेटर इज 1 + 3 दॅट इज 4. हिअर प्लस 1, सो 4/4 इज 1. नेक्स्ट इज 1, सो 1 + 1 इज 2.
सो फायनल आन्सर इज 2. ह्या टर्मचा आन्सर तुम्हाला किती आहे? 2 आहे. ओके, सिंपल आहे. फक्त कॅल्क्युलेशन स्क्वेअर आणि कॅल्क्युलेशन ॲडिशन सबस्ट्रॅक्शन जे असेल ते एवढंच आहे या ठिकाणी. असेच सेम एक्झाम्पल तुम्हाला एक्सरसाइजला आहेत. फक्त अँगलची व्हॅल्यू व्यवस्थित घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतरचं एक्झाम्पल आहे जे 4th वन आहे ते एक्झाम्पल पहा काय. साइन पाय. ओके, साइन पाय प्लस 2 कॉस पाय, साइन पाय प्लस 2 कॉस पाय प्लस 3 साइन पाय बाय 2 प्लस 3 साइन 3 पाय बाय 2 प्लस 4 कॉस 3 पाय बाय 2, 4 कॉस 3 पाय बाय 2 माइनस 5 सेक पाय माइनस 6 कोसेक 3 पाय बाय 2 एवढ्या टर्म्स आहेत. ओके, मगाशी जे सांगितलं तेच तुम्हाला हे कशामध्ये लिहून घ्या, डिग्रीमध्ये. म्हणजे हे सिंपल तुम्हाला डिग्रीमध्ये व्यवस्थित कॅल्क्युलेट होऊ शकतं. तर या ठिकाणी काय होणार आहे सांगा की पाय म्हणजेच किती? साइन 180 डिग्री. ओके, प्लस 2 कॉस 180 डिग्री. तुम्हाला व्हॅल्यू जर ह्या ठिकाणी पायमध्ये 3 पाय बाय 2 मध्ये पार्ट असेल तरी चालेल. जर कन्फ्युजन वाटत असेल तर तुम्ही हे जे पाय रेडियनमध्ये फॉर्म आहे तो डिग्रीमध्ये करू शकता. हे ऑर आहे, कंपल्शन नाही. ठीक आहे, करू पण शकता, नाही केलं डायरेक्टली व्हॅल्यू घेतली तरी पण चालते. सो कॉस 180 डिग्री प्लस 3 साइन 3 पाय बाय 2 म्हणजेच किती रे? 270 डिग्री प्लस 4 कॉस 270 डिग्री देन माइनस 5 सेक 270 डिग्री. लास्ट इज माइनस 6 कोसेक 270 डिग्री. ओके, एवढ्या टर्म्स आहेत. आता या ठिकाणी सगळ्या व्हॅल्यूज आपल्याला माहीत आहेत. कुठल्या माहीत आहेत? साइन 180 किती असतोय आणि कॉस 180 किती असतोय. साइन 180 0 प्लस 2 कॉस 180 मायनस 1. बरोबर. त्याच्यानंतर प्लस 3 साइन 270 किती असतोय? मायनस 1. ओके, प्लस 4 कॉस 270 किती असतो? 0. ओके, देन मायनस 5 सेक म्हणजेच किती रे? 1 अपॉन सेक 270 म्हणजेच 1 अपॉन कॉस 270 प्लस सॉरी मायनस 6 इंटू कोसेक म्हणजेच किती? 1 अपॉन साइन 270. ओके, तर ह्या टर्म्स या ठिकाणी येतील. आता कॅल्क्युलेशन करून पहा ह्या ठिकाणी किती येणार आहे. हे 0 2 इंटू मायनस 1 इज मायनस 2. ह्या ठिकाणी मायनस 3. हे काय होणार आहे? 0 प्लस 0 मायनस 5 1 अपॉन कॉस 270. तर कॉस 270 किती असतो? 0 असतो. म्हणजे या ठिकाणी येणार आहे काय तुम्हाला? 0 टर्म मायनस 1 अपॉन साइन 270 किती असतोय? साइन 270 इज मायनस, सो मायनस 6. तर या ठिकाणी मायनस 6 येईल. ओके, लास्टला आन्सर चेक करा काय होते ते. Zero 2 into minus 1, so 3 into minus 1, 4 into 0, so minus 5 1 upon sec pi. सॉरी पाय आहे ना या ठिकाणी. सॉरी, पाय मीन्स 180 डिग्री. इथे पाय आहे. सॉरी, सेक पाय मीन्स सेक 180 डिग्री. सो हिअर कॉस 180 डिग्री. ओके,
cos 180 म्हणजेच आपल्याकडे आहे cos 180 इज -1. सो हिअर 5 -1 आणि ऑल्सो हिअर 6 -1. ओके. सो कॅल्क्युलेशन बघा परत एकदा. -2 -3 -+5 -+6. टोटल कॅल्क्युलेशन करून सांगा आन्सर किती येईल. -3 -2 -5 5 कॅन्सल म्हणजे 6 येईल या ठिकाणी. सो याचा आन्सर जे आहे ह्या टर्मचा आन्सर किती असणार आहे 6 असणार आहे. ठीक आहे. हे तुम्हाला ऑब्जेक्टिव्हमध्ये पण विचारू शकतात. ठीक आहे. लक्षात घ्या पाय मीन्स 180 डिग्री. ह्या ठिकाणी मगाशी मिस्टेक झाली 270 तर ते 180 असेल आणि सेक 180 मीन्स 1/cos 180. cos 180 इज -1. सो 5 × -1 -6 × sin 270 मीन्स -1. सो -1 आणि इथे -1. सो हे मायनस प्लस होऊन जाईल. ओके. प्लस झाल्यानंतर तुम्हाला आन्सर टोटल येणार आहे किती 6 आन्सर येणार आहे. ठीक आहे. तर हे कॅल्क्युलेशन करायचं आहे आणि ह्या कॅल्क्युलेशननुसार तुम्हाला आन्सर येईल. हे ऑब्जेक्टिव्हमध्ये क्वेश्चन विचारू शकतात. मग रॅडियन फॉर्म असेल तर डिग्रीमध्ये करा किंवा रॅडियनमध्ये डायरेक्टली तुम्हाला व्हॅल्यू माहीत असेल तर करा. फक्त कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. 3π/2 असेल तर गडबडीमध्ये तुम्ही 45 डिग्री घेऊ शकता किंवा काहीतरी वेगळंच 60 डिग्री घेऊ शकता. त्यासाठी हे व्यवस्थित कॅल्क्युलेशन करून डिग्रीमध्ये घ्या. डिग्रीमध्ये परफेक्ट आन्सर तुम्हाला व्हॅल्यू लक्षात येईल की 270ला आन्सर व्हॅल्यू काय असते ते. ओके. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे find all trigonometric functions. Find all trigonometric functions of the angle made by OP with x-axis where P is -5 12. ठीक आहे. क्वेश्चन वाचा व्यवस्थित. या ठिकाणी क्वेश्चन काय दिलेलं आहे. फाइंड ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. सगळे ट्रिग्नोमेट्रिकचे फंक्शन्स काढायचे म्हणजे साइन कॉस टॅन सेक कोसेक कॉट सगळेच काढायचे. आणि अँगल काय सांगितलं अँगल मेड बाय OP. OP मीन्स इट्स रेडियस विथ एक्स ॲक्सिस वेअर P इज -5 12. ओके. तर या ठिकाणी कन्सिडर करा की थीटा इज ए अँगल मेड बाय OP विथ एक्स ॲक्सिस. Consider let theta be the angle made by OP with x axis. ओके. या ठिकाणी डायग्राम एक काढून घेऊ आपण समजण्यासाठी. डायग्राम काढा. नॉट रिक्वायर्ड नाही आहे पण तुम्ही ते कन्सेप्ट जे आहे ते कळून घेण्यासाठी डायग्राम काढले तरी चालेल. हे रफ मध्ये केलं तरी चालू शकतं. ठीक आहे. एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस. ओके. इथे काय सांगितलेलं आहे तुम्हाला की OP एक्स ॲक्सिसला अँगल तयार करतोय. म्हणजेच हा OP जो आहे P ची व्हॅल्यू काय आहे रे -5 12. तर -5 12 कुठे येणार. एक्स हा निगेटिव्ह आहे वाय हा पॉझिटिव्ह आहे. तर कुठे येणार तो सेकंड क्वाड्रंटमध्ये येईल. म्हणजे लाईक हिअर P इज -5 and 12. आणि हे काय आहे या ठिकाणी OP. आणि अँगल काय तयार करतोय एक्स ॲक्सिसला थीटा. बरोबर. किंवा इकडे अँगल थीटा असेल वॉट एव्हर. त्या ठिकाणी काय होणार रे हा जो अँगल आहे हा सपोज थीटा मेड एन अँगल थीटा. ओके. त्या ठिकाणी P इज -5 12 सेकंड क्वाड्रंटमध्ये आला.
बरोबर. तर आता ह्या ठिकाणी व्हॅल्यू आपल्याला काढू शकतो आपण. काय व्हॅल्यू काढू शकतोय? आपल्याला सगळ्या कन्सेप्ट माहित आहेत. कुठल्या कुठल्या कन्सेप्ट माहित आहेत? येस, x इक्वल टू वी नो x equal to r cos theta and y equal to r sin theta, and also r square equal to x square plus y square or r equal to root of x square plus y square. ओके, म्हणजे या ठिकाणी काय, ह्या कन्सेप्ट आपल्याला माहित आहेत की x म्हणजे r cos theta, y म्हणजे r sin theta and r square equal to x square plus y square. आता ह्या ठिकाणी आपल्याकडे गिवन आहे. गिवन काय आहे? p पॉइंट आहे. p पॉइंट काय आहे? -5 12 आहे. सो गिवन x व्हॅल्यू इज -5. ओके, y व्हॅल्यू इज 12. हे जे कोऑर्डिनेट्स आहेत, ऑर्डिनेट्स जे आहे ते पहिला काय असतो? x चा, सेकंड असतो y चा. सो x इज -5, y is 12. आफ्टर दॅट व्हॅल्यू ऑफ r इज, रेडियस निघू शकते या ठिकाणी त्याची, रूट ऑफ -5 स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर, म्हणजेच रूट ऑफ 25 प्लस 144. बरोबर. 25 प्लस 144 इज किती असते रे? 169. ओके, सो व्हॅल्यू ऑफ r इज 13. जे रेडियस तुमचे आले, रेडियस किती आले? ही रेडियस आहे ती किती आले? 13 आले. ओके, त्याच्यानंतर आता x साइन थिटा आणि कॉस थिटा काढायचे. सो फ्रॉम धिस टर्म, ह्या टर्म वरून लक्षात घ्या, ही आणि ही टर्म. ओके, तर त्या टर्म वरून तुम्हाला लक्षात घ्या साइन थिटा काय येईल हिअर? देअरफॉर साइन थिटा इक्वल टू, हा r इकडे डिवाइड होईल, सो y अपॉन r. So value of y is 12, r is 13, so 12 upon 13. This is sin theta. Okay, and similarly cos theta is, cos theta equal to x upon r. So x upon r, value of x is -5, so -5 upon r is 13. So -5 upon 13, this is cos theta. समजलं? आताच्या पुढे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स रिमेनिंग काढू शकता. साइन थिटा y अपॉन r. r आपण कसं काढला? x आणि y मिळालंय त्याच्यावरून आपण r काढला, म्हणजे r इक्वल टू x स्क्वेअर प्लस रूट ऑफ x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. सो आन्सर ऑफ r इज 13. सो व्हॅल्यू ऑफ साइन थिटा इज y अपॉन r, दॅट इज 12 अपॉन 13. and value of cos theta equal to x upon r means -5 upon 13. आता हे झालं तुम्हाला sin cos मिळाला. त्याच्यानंतरच्या टर्म्स काढायचे आहेत. बरोबर. आता त्याच्यानंतरच्या टर्म्स आपण काढू. तुम्हाला हे रफ करतो या ठिकाणी. आता एक लक्षात घ्या त्याच्या अगोदर की हे जे टर्म्स काढलेत, आता ह्या टर्म्स ज्या काढलेत हे लक्षात घ्या की आपण सेकंड क्वाड्रंटच्या पॉईंटवरून काढतोय. तर सेकंड क्वाड्रंटमध्ये साइन आणि कॉस काय असतो? इथं असं म्हणू, हिअर पॉइंट P लाइज इन सेकंड क्वाड्रंट. ओके, लाइज इन सेकंड क्वाड्रंट. तर सेकंड क्वाड्रंट मध्ये ह्या ठिकाणी साइन आणि कॉस काय असतो? आपण इथे लिहिलेलं आहे, साइन इज पॉझिटिव्ह, कॉस इज निगेटिव्ह सेकंड क्वाड्रंट मध्ये. बरोबर. तर ह्या ठिकाणी सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन पॉझिटिव्ह आहे, कॉस निगेटिव्ह आहे. त्या ठिकाणी व्हॅल्यू काय आले तर ते लिहून घ्या. साइन पॉझिटिव्ह आहे तर साइन थिटा इक्वल टू 12 अपॉन 13. ओके, आणि कॉस निगेटिव्ह आहे, सो कॉस थिटा इक्वल टू निगेटिव्ह चाललेलं आहे त्या ठिकाणी -5 अपॉन 13. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला एक लक्षात घ्या, हे चेक करायचं आहे. सपोज या ठिकाणी कॉस तुमचा पॉझिटिव्ह चालला असता तर इथे घेताना सेकंड क्वाड्रंटमध्ये म्हणजे निगेटिव्ह घ्यायला लागला असता. इथे लकीली तुम्हाला कॉस हा निगेटिव्ह चाललाय, सो इट इज ए निगेटिव्ह टर्म. तर हे झालं साइन कॉस मध्ये. ठीक आहे, त्याच्या पुढच्या टर्म्स काढायचे आहेत. हे रफ करतो या ठिकाणी.
ठीक आहे. आता या ठिकाणी बघा साइन कॉस झाला, देन टॅन मीन्स टॅन थीटा इक्वल टू साइन थीटा अपॉन कॉस थीटा. सो साइन व्हॅल्यू इज 12/13 and cos value is minus 5/13. So 13 get cancel, तर value of tan theta is minus 12/5. जो डिवाइडचा मायनस आहे तो वरती दिला. सेम sec theta काय येईल मग? sec theta means 1/cos theta. So 1 value of cos theta is minus 5/13. So answer is 13/5 minus 13/5. 13 वरतीच आहे. सेम cosec theta 1/sin. So 1 value of sin is 12/13. So answer is 13/12. This is a sec theta. Sorry, cosec theta. And last one is cot. Cot means 1/tan. So 1 value of tan is minus 12/5. So cot theta equal to minus 5/12. Okay. सिंपल आहे. हे दोन निघाले की तुम्हाला बाकी पटपट निघतात. लक्षात ठेवा काय आहे की याचे जे साइन्स आहेत, साइन कॉसचे जे साइन आहेत त्याच्यावरून डिपेंड तुम्हाला बाकीचे साइन ऑटोमॅटिकली निघणार आहेत. ठीक आहे. फक्त लक्षात घ्या की इथे पॉईंट पी कुठे लाईज होतोय, फर्स्ट मध्ये होते, सेकंड मध्ये होते, थर्ड मध्ये होते का फोर्थ मध्ये होते, त्याच्यानुसार त्याचे साइन लिहून घ्यायचे. जे काय आलेत आन्सर, जे काय आलेत त्याच्यावरून नाहीत घ्यायचे, त्याच्यानंतर जे कुठल्या क्वाड्रंटमध्ये ते घ्यायचे. म्हणजे या ठिकाणी लकीली तुम्हाला साइन पॉझिटिव्ह आला आहे आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये पण साइन पॉझिटिव्हच असतोय. कॉस निगेटिव्ह आला आहे, सेकंडमध्ये निगेटिव्हच असतोय. सपोज जर ह्या ठिकाणी कॉस पॉझिटिव्ह आला पण हा सेकंड क्वाड्रंटमध्ये आहे म्हणून कॉस काय पाहिजे निगेटिव्ह, तर त्याचं साइन निगेटिव्ह घ्यायचं. ठीक आहे. आणि ह्या दोन टर्मवरून तुम्हाला टॅन मिळेल, सेक मिळेल, कोसेक मिळेल, कॉट मिळेल. ओके. आणि दिस इज युअर लास्ट फायनल आन्सर. त्या ठिकाणी हे टर्म्स आता तुम्हाला सांगितले ह्या फॉर्ममध्ये आहे. याच्या पुढचे जे एक्झाम्पल्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया. हे फक्त व्यवस्थित अभ्यास करा, एकदम जास्त एक्झाम्पल घेत नाही आहे, हे व्यवस्थित करा. असे सेम एक्झाम्पल पुढचे आहेत आणि ते तुम्हाला एक्सरसाइजमध्ये येतील. तर या ठिकाणी हे लक्षात घ्या, हे परत तुम्ही जरा व्हिडिओ पॉज करून मागे घेऊन वगैरे व्यवस्थित बघा ते. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण स्टॉप करतोय. हे लक्षात ठेवायचं, हे कंटिन्यूली लक्षात ठेवा. ओके. ठीक आहे. थँक्यू.